देवाभाऊ मुख्यमंत्री बनल्यानंतर पहिल्यांदा नागपूरमध्ये येत आहे. कसं त्यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं काय? देवाभाऊ हे नागपूरचं भूषण आहे, भूमिपुत्र आहे. पण महाराष्ट्राचा लाडका भाऊ असल्याआधी देवाभाऊ नागपूरचा आधी भाऊ होता, बहिणींचा भाऊ होता, सर्वांचा कार्यकर्त्यांचा भाऊ होता आणि जनसामान्यांचा पण भाऊ होता. आणि सर्वांना उत्साह आहे की देवाभाऊंचं स्वागत एका जंगी रूपाने झालं पाहिजे आणि आम्ही प्रत्येकजण देवाभाऊंना भेटलो पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने आज समिती बनवली. त्या समितीचे स्वागत समितीचे प्रमुख माननीय श्री संदीपजी जोशी यांना ती जबाबदारी सोपवली. त्यांना स्वागत समितीचं प्रमुख केलं आणि आता उत्साह लोकांमध्ये आहे, कार्यकर्त्यांमध्ये आहेच पण लोकांमध्ये पण आहे आणि प्रत्येक लोक देवाभाऊंच्या स्वागतासाठी तयार आहेत. भाऊ, कुठे ना कुठे सुरक्षेला बघता प्रशासनाकडून, पोलीस प्रशासनाकडून एक कठीण नियम देण्यात आलेले आहे. काय वाटतं, याची अंमलबजावणी होईल का? 100% कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलेलं आहे, उत्साही कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की पोलिसांनी जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाचं पालन करावं. लांब असे झेंडे आणावे नाही की जेणेकरून ते विजेच्या ताराला लागतील किंवा फटाके नाही फोडायचे. कोणते फटाके नाही फोडायचे, लढी नाही फोडतात. कारण आपण जर लढ फोडली तर ते उडतात आणि ते लागतात. तर लढ अशी 2 चौक समोर फोडण्यात यावी असे काही पोलिसांनी सांगितलं आहे. खाण्याचे पेढा भरवायचा नाही कारण ते टेस्ट करावं लागतं, चेक करावं लागतं, परीक्षण करावं लागतं. तर असे काही जे नियम पोलिसांनी सांगितले आहेत त्याच्यावर अंमलबजावणीचा प्रयत्न सुरू आहे. पण कुठे ना कुठे उत्साही कार्यकर्त्यांच्या इच्छा कुठेतरी दाबल्या जातील असं वाटत नाही का? आता पोलिसांनी देवाभाऊ आता 3ऱ्यांदा मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांचा त्यांचा प्रोटोकॉल असतो, त्यांची सुरक्षा असते. पोलिसांना पण त्यांची सुरक्षा ही पहिली सुरक्षा आहे, पहिली प्रायोरिटी जी त्यांची आहे, प्राथमिकता ही त्यांची सुरक्षा आहे. म्हणून कार्यकर्त्यांना पण आम्ही समजवू आणि देवाभाऊ तर देवाभाऊ आहे आमचे. नक्कीच. पण ही जी भव्य रॅली होणार आहे यामध्ये कुठे ना कुठे ट्रॅफिक व्यवस्था एक मोठा प्रश्न उद्भवतो आहे. त्याचं कसं काय नियोजन? त्याचं आधीच आम्ही पोलिसांसोबत बोललो आहे. स्वागत रॅली ही पहिल्यांदाच नाही होता. नितीनजीचे पण होत्या, काँग्रेसच्या पण काही नेत्यांच्या स्वागत रॅल्या होत्या. याच्यामध्ये आम्ही रूट काही डायव्हर्ट करतो आहे जेणेकरून नागपूरच्या जनतेला पण याचा त्रास होणार नाही. पण नागपूरची जनता स्वयंस्फूर्त त्या रॅलीमध्ये राहणार आहे, तर ट्रॅफिकच राहील. यात मोठं योगदान जे आहे लाडक्या बहिणींचं आहे. लाडक्या बहिणींसाठी स्वागतासाठी कोणता चौक आहे? लाडक्या बहिणींसाठी अजून चौक ठरायचा आहे. लाडक्या बहिणींनी सांगितलं की आम्ही फेटे बांधून एकाच रंगाच्या साड्या घालून आम्ही आमच्या भावासाठी स्वागताला तयार राहील. त्यांचा चौक निश्चित राहील. पण ते आधीच सोबत राहतील रॅलीमध्ये आणि काही बुलेटवर राहतील, काही गाड्यांवर राहतील, फेटे घालून राहतील. त्या बहिणींनी सांगितलेलं आहे पण त्यांचा चौक होऊन जाईल. नक्कीच. तर आपल्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष होते बंटी कुकडे. त्यांनी 12 डिसेंबरला जे आहे 3 वाजता मुख्यमंत्री बनल्यानंतर देवाभाऊ पहिल्यांदाच नागपूरला येत आहे आणि त्यांचं जंगी स्वागत जे आहे ते भाजप कार्यकर्त्यांकडून, उत्साही नागरिकांकडून केलं जाणार आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर.